पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं। यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के.आर. नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते। पंतप्रधान पूर्णिया इथं सुमारे 36,000 कोटी रुपये मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत। यामध्ये भागलपूर इथल्या पीरपैंती इथं औष्णिक वीज प्रकल्पाची पायाभरणी, कोसी मेची आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे। रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारण्याच्या वचनबद्धतेनुसार त्यांनी बिहारमध्ये विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील, तसंच अनेक गाड्यांना ते हिरवा झेंडाही दाखवणार आहेत। पंतप्रधान बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना मंडळाचे उद्घाटन करतील। हे मंडळ मखाना उत्पादन आणि नवीन तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देईल, कापणीनंतरचं व्यवस्थापन मजबूत करेल, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया करायला प्रोत्साहन देईल, तसंच मखाना बाजारपेठ, निर्यात आणि नाममुद्रा विकास उपलब्ध करून देईल। त्यामुळे बिहार आणि देशातल्या मखाना शेतकऱ्यांना फायदा होईल। देशातल्या एकूण मखाना उत्पादनापैकी सुमारे 90% उत्पादन एकट्या बिहारमध्ये होतं। मधुबनी, दरभंगा, सीतामढ़ी, सहरसा, कटिहार, पूर्णिया, सुपौल, किशनगंज आणि अरारिया हे प्रमुख जिल्हे प्राथमिक केंद्र म्हणून काम करतात। आणि आता जाऊया थेट बिहारमध्ये। माननीय पंतप्रधान यांच्या पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये काही उद्घाटनाचे कार्यक्रम ते करत आहेत। पाहूया त्याचं थेट प्रसारण। माननीय प्रधानमंत्री जी की